असं म्हणतात, शनीची वक्रदृष्टी पडली तर आयुष्य उद्ध्वस्त होते. पण या पृथ्वीवर असं एक ठिकाण आहे जिथे शनिदेवांची नजर विनाश नाही, वरदान आहे. ते ठिकाण कोणतं जाणून घ्यायचंय, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ही गोष्ट आहे कृष्ण जन्माची. जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा सर्व देवदेवता श्रीकृष्णांचे दर्शन घेण्यासाठी गोकुळात आले होते. परंतु जेव्हा शनिदेव गोकुळात पोहोचले तेव्हा मातृत्वाच्या काळजीपोटी मैया यशोदेने शनिदेवांना बालकृष्णाच्या दर्शनास नकार दिला. हा अपमान नव्हता, पण त्या क्षणी शनिदेवांचे हृदय वेदनेने भरून आले. ते शांतपणे गोकुळ सोडून निघून गेले आणि मला श्रीकृष्णांचे दर्शन हवे आहे हा एकच ध्यास मनात ठेवून ते एका घनदाट जंगलात पोहोचले. तिथे त्यांनी कठोर तपश्चर्या केली. दिवस गेले, महिने सरले, वर्षे लोटली आणि अखेर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण स्वयं प्रकट झाले. पण बालरूपात नव्हे तर एका कोकिळेच्या रूपात. त्या मधुर स्वरात श्रीकृष्णांनी शनिदेवांना वरदान दिले, हे शनिदेवा, आजपासून जो कोणी या कोकिल वनामध्ये तुझे दर्शन घेईल त्याच्यावर तुझी वक्रदृष्टी पडणार नाही, त्याची साडेसाती आणि सर्व शनी दोष शांत होतील. त्या क्षणी शनिदेवांनी प्रतिज्ञा केली, या ठिकाणी दर्शन घेणाऱ्या भक्ताचे मी रक्षण करीन, त्यांना आधार देईल. तर हे ठिकाण आहे कोकिलावन. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील कोसीकला येथे वसलेलं एक अद्भुत तीर्थक्षेत्र. म्हणून आजही हजारो भक्त इथे येतात, कारण त्यांना माहीत आहे इथे शनीची वक्रदृष्टी नाही तर कृपादृष्टी मिळते. जय शनिदेव.